भाजपकडून सोनिया गांधी यांना देण्यात आलेल्या उमेदवारी संदर्भातली तुम्ही ऐकताय ते खरं आहे। सध्या देशभरामध्ये एका निवडणुकीची जोरदार चर्चा आहे, पण ही निवडणूक ना लोकसभेची आहे ना विधानसभेची, तर एका छोट्याशा वॉर्डची निवडणूक आहे। पण या निवडणुकीमध्ये भाजपकडून चक्क सोनिया गांधी मैदानात उतरल्यानं देशभरात ही निवडणूक चर्चेचा विषय ठरते आहे। आता सोनिया गांधी भाजपकडून निवडणूक लढवणं शक्य तरी आहे का असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, त्याचंच उत्तर या रिपोर्टमधून आम्ही तुम्हाला देणार आहोत। बघूया। सोनिया गांधी भाजपकडून लढणार। काँग्रेस विरोधात सोनिया गांधी मैदानात। सोनिया गांधी कमळ चिन्हावर लढणार। तुम्ही जे आता ऐकलं त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे। खुद्द भाजपने सोनिया गांधींना आपल्या पक्षाकडून उमेदवारी दिली आहे। त्यामुळे सोनिया गांधी भाजपकडून काँग्रेस विरोधात निवडणूक लढवतात। आता तुम्ही म्हणाल, सोनिया गांधी देशातल्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक आहेत, काँग्रेसच्या माजी अध्यक्ष आहेत, भाजप विरोधात रान उठवणाऱ्या राहुल गांधींच्या मातोश्री आहेत, काँग्रेस पक्षाच्या सर्वात मोठ्या नेत्याही आहेत, त्या भाजपकडून निवडणूक लढणं शक्य तरी आहे का? तर तुमच्या शंका अगदी बरोबर आहेत। भाजपने उमेदवारी दिलेल्या सोनिया गांधी या वेगळ्या आहेत। आम्ही बोलतोय ते केरळच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उतरलेल्या सोनिया गांधींबद्दल। नाव जरी हुबेहूब सारखं असलं तरी या सोनिया गांधींना भाजपने उमेदवारी दिली आहे। इडुक्की जिल्ह्यातल्या मुन्नारच्या नल्लथल्ली वॉर्डमधून त्या भाजप उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत। आता तुम्ही म्हणाल, उमेदवार केरळमधल्या, मग नाव सोनिया गांधी कसं पडलं? तर त्यांच्या नावामागची गोष्ट पण रंजक आहे। 34 वर्षांच्या सोनिया यांचे वडील दुरेराज हे स्वतः काँग्रेस समर्थक होते। काँग्रेस नेत्या सोनिया गांधींच्या व्यक्तिमत्वाने ते प्रचंड भारावले होते आणि त्यात काँग्रेस पक्षावर निष्ठा, त्यामुळे त्यांनी आपल्या मुलीचं नाव सोनिया गांधी ठेवलं। त्याला आता बरीच वर्ष लोटली आहेत। पण सोनिया यांचं लग्न मात्र नंतर सुभाष नावाच्या भाजप कार्यकर्त्यासोबत झालं। त्यानंतर सोनिया राजकारणात सक्रिय झाल्या आणि आता भाजपनेच त्यांना उमेदवारी दिली आहे। त्यामुळे विरोधी पक्षांची डोकेदुखी वाढली आहे। सोनिया यांची लढत काँग्रेसच्या मंजुला रमेश यांच्यासोबत आहे, पण भाजपने सोनिया गांधींचंच नाव पुढे केल्यानं काँग्रेसची अडचण होते, कारण या नावामुळेच छोट्याशा निवडणुकीची देशभरात चर्चा होते। आता प्रत्यक्ष निवडणुकीत काय होतं याचं उत्तर 13 डिसेंबरला मिळेलच। शेक्सपियरने फार पूर्वी म्हणून ठेवलंय की नावात काय आहे, पण मुन्नारच्या निवडणुकीत नावातच सारं काही दडलंय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।